महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 25 मधले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग 25 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधला। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचं आवाहन केलं। उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी बुधवारी भारतमाता नगर, शांतीनगर, नई जिंदगी परिसरात झंझावाती प्रचार करून मतदारांचं लक्ष वेधून घेतलं। यावेळी घरोघरी त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं। पदयात्रेत उमेदवार शोभा चौगुले, उमेदवार धनंजय कारंडे यांच्यासह शिवसेना युवा नेते बालाजी चौगुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान शिवसेना युवा नेते बालाजी चौगुले आणि उमेदवार धनंजय कारंडे यांनी मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं। दरम्यान उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचं आवाहन केलं। उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांना लाडक्या बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चौगुले आणि कारंडे परिवारानं नेहमीच सहभाग घेतला आहे। असं नेतृत्व महापालिकेत जाणं गरजेचं असल्याचं यावेळी नागरिकांनी म्हटलं। रुपाली प्रभाकर चौगुले, प्रभाग क्रमांक 25 यामधून सौ शोभा प्रभाकर चौगुले यांना उमेदवारी मिळालेली आहे। ते गेल्या 30 वर्षापासून चौगुले परिवार हा शिवसेनेचं काम करत आहे आणि तो हाडामासाचा शिवसैनिक आहे। तर मला म्हणायचं आहे, प्रत्येक नागरिकांना म्हणायचं आहे की शोभाताई प्रभाकर चौगुले यांना असंख्य बहुमताने विजयी करा। मी वैशाली सप्पाळ, भारतमाता मधून प्रभाग 25 मधनं शोभा चौगुले यांना बहुमत मताने मत करा। का लाडक्या बहिणी योजनेचा लाभ सगळ्याला मिळालेला आहे, म्हणून सर्वजण त्यांना बहुमताने विजयी करा। आम्ही आज सध्याला भारतमाता नगर असेल किंवा रामलाल नगर, बजरंग नगर आणि भाग्यश्री पार्क या परिसरामध्ये आम्ही फिरत आहोत आणि हा परिसर आमच्या हक्काचा आहे। आणि या परिसरामध्ये आता तुम्ही बघत असाल तर एक घर झालं की दुसऱ्या घरामध्ये आरती चालू आहे। तर या पद्धतीचं उत्स्फूर्त प्रतिसाद या नागरिकांकडे येत आहे। नागरिक स्वतःहून सांगायला लागलेत की हा तुमचाच परिसर आहे, त्यामुळे तुम्ही इकडे येऊ नका आणि तुमचा वेळ घालवू नका। तर तुम्ही इतर ठिकाणी जावा आणि इतर ठिकाणचे जे काही मतदार आहेत त्यांना गोळा करा आणि त्यांच्यासोबत राहा। कारण हा मतदार जो आहे या भागातला तो तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या पाठीशीच राहणार, ही शाश्वती आणि ही खात्री मला घराघरातून, प्रत्येक घरात स्त्री असेल, पुरुष असेल किंवा मुलं असतील, या सगळ्याकडनं मिळत आहे। आणि त्यामुळे या गोष्टीसाठी मी निश्चित आहे की ही विजयाची नांदी आहे आणि आपला विजय हा 16 तारखेला दणदणीत साजरा करायचा आहे।